हॅलो नमस्कार, कशा सर्वजण. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इतके दिवस व्हिडिओ काय येत नव्हते त्याचं कारण मी आत्ता सांगते. कारण आमची तयारी चालू होती ट्रिपला जाण्यासाठी. तर आम्ही निघालो होतो आता ट्रिपला. तर आम्ही कोकण ट्रिप प्लॅन केली होती बरं का. सगळं अचानकच झालं, त्याच्यामुळे काय जास्त व्हिडिओ मला दाखवता आला नाही पॅकिंगचं वगैरे. तर म्हटलं चला आणि सगळी पॅकिंग वगैरे केली आणि शॉपिंग वगैरे केली. त्यानंतर निघालो आम्ही कोकणला जाण्यासाठी. रात्री निघालो होतो आम्ही 3:30 वाजता. तर तिथून पुढे गेल्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये थांबलो नाश्ता करण्यासाठी. तर आम्हाला साधारण 9 वाजले होते कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता चेहरा झोप वगैरे झाली नव्हती, काय नव्हती. तर तसंच नाश्ता वगैरे केला छानपैकी. दही धपाटे, मुलांनी मॅगी वगैरे खाल्ली. कारण मिसळ वगैरे खाल्लं का खूप त्रास झाला असता. म्हटलं साधं सोप्पंच नाश्ता करून घ्यावा. तर एका ठिकाणी थांबलो, आंघोळ केली, फ्रेश वगैरे झालो तिथे छानपैकी. आणि आता आम्ही निघालो होतो. सगळ्यात पहिलं आम्ही जाणार होतो ज्योतिबाच्या दर्शनासाठी. कारण तिथून पुढे म्हणजे ज्योतिबा अगोदर लागणार होता आणि त्यानंतर बाकीच्या दर्शनासाठी जाणार होतो आम्ही. कारण येताना करणार होतो आम्ही हे प्लॅन, पण म्हटलं जाऊ दे, येताना उशीर होतो आहे काय होतं रात्रीचा, म्हणून आम्ही अगोदरच प्लॅन केला हा. भरपूर अशी गर्दी होती बरं का. ऊन वगैरे नव्हतं, तुम्ही पाहू शकता. आभाळ आलेलं होतं पण खूप छान वाटत होतं. आणि ऊन नव्हतं तरीसुद्धा एवढं गरम होत होतं, खूप जास्त गरम होत होतं. आणि बघू शकता तुम्ही सगळं गुलाबी गुलाबी होतं तिथलं बरं का. खूप सुंदर वातावरण होतं, इतकं छान वाटलं. फर्स्ट टाईम आम्ही आलो होतो सगळे. ज्योतिबा आमची भरपूर दिवसाचं जायचं चाललं होतं. पण आपण म्हणतो ना, देवाच्या मनात असल्याशिवाय देव पण आपल्याला दर्शन देत नाही. अगदी तसंच झालं आमचं. तर जेव्हा देवाने बोलवलं तेव्हाच आपण दर्शनासाठी गेलो. खूप जास्त गर्दी होती बरं का. आम्ही फक्त मुखदर्शन घेतलं, कारण लाईनीमध्ये उभं राहून दर्शन घ्यायला जवळजवळ 2 तास लागणार होते. आम्ही तिथं विचारलं, खूप म्हणजे खूप प्रचंड लाईन होती. आणि आज शनिवार होता, आमच्या आहोंचा 5वा शनिवार होता. त्यांना शनीला जायला नाही ना भेटलं, तर साक्षात म्हणजे शनिदेवांनीच त्यांना दर्शन दिलं. तिथेच सुद्धा आमचं शनिदेवांचं दर्शन झालं. आणि बघू शकता दर्शन वगैरे घेतलं. आणि ते गुलाबी गुलाबी सगळं म्हणजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली म्हणजे दैवतांचं कसं आहे ना, खूप तिथं गेलं म्हणजे एक वेगळीच पॉझिटिव्हिटी, एक वेगळीच ऊर्जा येते आपल्यामध्ये. खूप खूप थकलेलो होतो आम्ही, तरीसुद्धा एवढं फ्रेश वाटत होतं तिथं गेल्यानंतर. तर व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं दर्शन देता आलं, तेवढं दिलं मी. तर बाकीचं सगळं नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ.